नवाब मलिकांना मुंबई सत्र न्यायालयाचा दणका। दाऊद इब्राहिमच्या मालमत्तांशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी मलिकांच्या विरोधात आरोप निश्चित। पुढील सुनावणी 19 डिसेंबरला। अजित पवारांच्या नेत्यांवर आता डिझाईन बॉक्सची नजर। नेते आणि प्रवक्ते माध्यमांना काय प्रतिक्रिया देणार हे आता नरेश अरोरा ठरवणार। माध्यमांना प्रतिक्रिया देताना नेत्यांची मात्र कोंडी। भाजपच्या निवडणूक संचालन समितीची बैठक। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आणि स्थानिक पातळीवरील झालेल्या युतीबाबत सखोल चर्चा। बावनकुळे आणि रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये बैठक। राज्यामध्ये नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपने खातं उघडलं। दोंडाईच्या नगरपालिका नगराध्यक्षपदी जयकुमार रावल यांच्या मातोश्री नयनकुमार रावल यांची बिनविरोध निवड। विरोधी उमेदवार शरयू भावसारांचा अर्ज बाद। पालघरमधील साधू हत्याकांडाशी काहीही संबंध नाही। भाजपमधील पक्षप्रवेशाला स्थगिती मिळाल्यानंतर काशीनाथ चौधरींची प्रतिक्रिया। राजकारणाचा त्रास कुटुंबियांना होतोय असं म्हणत चौधरी रडले। मुंबई ठाण्यामध्ये सीएनजी पंपाबाहेर वाहनांच्या लांबच लांब रांगा। महानगर गॅसच्या मुख्य पाईपलाईनमध्ये बिघाड। 40 ते 45% रिक्षा टॅक्सी बंद। अत्यावश्यक सेवेवर थेट परिणाम। सीएनजी तुटवड्याचा फायदा घेत रिक्षावाल्यांकडून प्रवाशांची लूट। नेहमीपेक्षा जास्त भाडं आकारत असल्यामुळे प्रवाशांना मनस्ताप। रिक्षाचालक मनमानी करत असल्याची तक्रार। दिल्ली स्फोट प्रकरणामध्ये अटकेतील जसीर वानी उर्फ दानिशला 10 दिवसांची एनआयए कोठडी। स्फोटातील दहशतवाद्यांना तांत्रिक मदत केल्याचा जसीर वानी याच्यावर आरोप।